आणि सुरुवातीची बातमी आहे कोकणाच्या राजकारणातून। कोकणामध्ये नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडलेला आहे। कोकणचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। नितेश राणेंसोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जात अर्ज मागे घेण्यात आलेला आहे। बाळ माने यांनी कोकण परिषद निवडणुकीतून अखेर माघार घेतलेली आहे। कोकणामध्ये नितेश राणे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडलेला आहे। मवियातील घटक पक्षांची साथ मिळाली नाही, घटक पक्षांकडून सूचक म्हणून सह्या मिळाल्या नाहीत असं बाळ माने यांनी म्हटलंय। सगळ्यांनी माझा उमेदवार करण्याकरता संमती दिली होती। याचा अर्थ असा होता की मला फॉर्म भरताना सुद्धा माझ्या घटक पक्षातील मित्र पक्षातील मतदारांनी त्या ठिकाणी सूचक म्हणून सही देणं आवश्यक होतं। मी अनेक वेळेला मागणी करून सुद्धा मला सह्या मिळाल्या नाहीत आणि मला थोडंसं शंकेची पाल चुकली की मी जेव्हा विरोधी पक्ष म्हणून एकत्र लढतोय पण मला आज इथं सह्या मिळत नाहीत। परंतु त्यावेळची ती परिस्थिती तशी नव्हती। माझ्या पक्षाच्या सगळ्या सहकाऱ्यांनी सह्या केल्या आणि आज मी जेव्हा आढावा घेतला तेव्हा पाहिलं की हा सगळा खटाटोप घोडेबाजार सुरू झालेला होता, अशा काही गोष्टी कानावरती आल्या आणि मग मीच असा विचार केला, माझ्या वरिष्ठांशी मी बोललो की असा पक्षाचा घोडेबाजार करून ह्या निवडणुका लढवणं हे काही कोकणाच्या संस्कृतीला हिताचं नाही आहे आणि म्हणून मी विचार केला आणि या ठिकाणी मी माझा उमेदवारी अर्ज आज मागे घेतलेला आहे। आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे। म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हा चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काही लहान वयातलं विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय।